विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच चंद्रभागेच्या स्नानाला देखील महत्त्व आहे. मात्र या चंद्रभागेची अवस्था आज भयंकर झाली आहे. दशक्रिया विधी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात व्हावा म्हणून मैताच्या नातेवाईकांची इथे मोठी गर्दी असते. दशक्रिया विधीनंतर केस, रेझरची पाने तसेच पिंडदान केलेले भाताचे गोळे असेच उघड्यावरती वाळवंटात पडलेले दिसतात. या वाळवंटामध्ये संतांची प्रवचने, कीर्तने झाली. त्याच वाळवंटाला आज बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. पवित्र चंद्रभागेचे आणि तिच्या विस्तीर्ण पसरलेल्या वाळवंटाचे पावित्र्य आता धोक्यात आले आहे. त्यामुळे दशक्रिया विधी करण्यासाठी दुसरीकडे स्वतंत्र जागा नगरपालिका प्रशासनाने करून द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाबरोबरच आता पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि टोटल ग्रुपचे सदस्य प्रमोद सारोळे यांनी केली आहे. मी प्रमोद सरवळे, टोटल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी कामं करतो, ज्यामध्ये स्वच्छता असेल, अन्नदान असेल, असे वेगवेगळे आम्ही कामं करतो. पंढरपूरमध्ये आम्ही वर्षातून किमान 2 वेळेस साफसफाई करतो वाळवंटाची. तर आम्ही ज्याही वेळेस या ठिकाणी येतो त्यावेळेस आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स दिसतात या ठिकाणी साफसफाई करत असताना. जे की त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी जे लोक येतात, संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण ऑल ओव्हर इंडियातून लोक येतात. 10वा आहे, 12वा आहे किंवा वर्षश्राद्ध आहे, ती जी लोक या ठिकाणी श्रद्धेने येतात त्या लोकांना भयानक त्रास होतो असं दिसतं. का तर या ठिकाणी ते पिंडदान करत असताना त्यांचे काढलेले केस, भात, ते जे कणकीचे गोळे आहेत, त्यानंतर ब्लेड हे कुठेही पडलेले असतात, त्यांचे कपडे कुठेही पडलेले असतात, धूर लागतो. ह्या ठिकाणी त्यांना बसण्याची सोय नाहीये. उन्हाच्या दिवसामध्ये ऊन लागतं, थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजते, पावसाळ्यामध्ये पाऊस लागतो. अशा खूप साऱ्या या ठिकाणी समस्या आहेत. जर समजा ह्या समस्या दूर करण्यासाठी इथल्या प्रशासनानं ह्या लोकांसाठी किंवा जे दशक्रिया विधी करतात किंवा हे जे पिंडदान करतात ह्यासाठी एका कॉर्नरला कुठेतरी सेपरेट एक बांधून त्यांच्यासाठी सोय केली तर हा जो त्रास होतोय वेगवेगळ्या भाविकांना तो त्रास कमी होऊ शकतो. तर मी या ठिकाणी प्रशासनाकडे आता आम्ही मागणी करणार आहोत की हे जे पिंडदान वगैरे करतात त्या लोकांसाठी एका साईडला कुठेतरी सोय केली तर हे जे कचरा वाळवंटामध्ये पडतोय तो कचरा पडणार नाही, जेणेकरून ज्या श्रद्धेने लोक येतात त्या लोकांना त्रास कमी होईल. बस.